नमस्कार. माझे नाव वैद्य प्रभाकर शेंडे. मी अनिलयन या उपक्रमामध्ये हिक्काश्वास चिकित्सा व द्रव्यविचार हा विषय आज आपल्यासमोर मांडणार आहे. हिक्काश्वास हे दोन व्याधी एकत्र घेण्याचं कारण त्यांचे हेतू हे सारखे आहेत आणि त्यामुळे त्यांची चिकित्सेची पद्धतही सारखी आहे. यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा हे बघायला पाहिजे की ही चिकित्सा करताना कुठली कर्म केली आहेत किंवा हे करण्याच्या मागे त्याचा विचार काय आहे. तर हा रोग होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे दोन आपल्याला कारणं दिसतात, ते म्हणजे रुक्षता आणि शीतता. कोरडेपणा आणि थंड अशा द्रव्यांच्या सेवनाने ह्या प्रकारचे हिक्का आणि श्वास हे रोग वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला झालेले दिसतात. त्यामुळे ह्याची चिकित्सा करताना त्याच्या विरुद्ध अशी रुक्षाच्या विरुद्ध स्निग्ध आणि शीतच्या विरुद्ध उष्ण अशी द्रव्य असे कर्म आपल्याला करायला सांगितलेले आहेत. मग स्निग्ध आणि उष्ण हे वापरण्यासाठी सुरुवातीला आपल्याला आधी काय सांगितलं आहे, तर सगळ्यात आधी स्निग्ध असं तेल आणि रुग्णाला त्याच्या छातीला आणि पाठीला स्नेहन करावं. त्याच्यामध्ये किंचित सैंधव घालून, कारण सैंधवामध्ये लवण, यामध्ये सैंधव हे लघु सूक्ष्म स्रोतोगामी आणि छेदन असं असल्यामुळे श्वासामध्ये आपल्याला वापरलेलं दिसतं. शरीरामध्ये रुक्षतेमुळे आणि शैत्यामुळे कफ निर्माण झाला आहे आणि तो चिकट असा स्रोतसामध्ये चिकटून बसला आहे. तर तो सोडवण्यासाठी लवणामध्ये स्यंदन करणं, पाणी सोडणं आणि ओलेपणा आणणं हा गुण आहे. तर तो गुण वापरण्यासाठी तैलामध्ये लवण घालून उष्ण करून ते रुग्णाच्या छातीला आणि पाठीला लावणं. ते झाल्यानंतर त्याला स्वेद देणं. स्वेद आणि स्निग्धता यामुळे कफ कोरडाच तो ओला होतो, मऊ होतो आणि तो सुटतो आणि तो जो आपल्या श्वसन संस्थेमध्ये जो चिकटून बसला आहे तो सुटून कोष्ठामध्ये येतो. कोष्ठामध्ये आल्यानंतर त्याला जवळच्या मार्गाने काढून टाकणं सोपं जातं. यामुळे सगळ्यात सुरुवातीला स्नेहन स्वेदन हे केलेलं आहे. आता आपल्याला स्निग्ध आणि उष्ण ही चिकित्सा करायची आहे हे कळलं. त्याबरोबर श्वास आणि हिक्कामध्ये वाताची गती प्रतिलोम होणं हे एक महत्त्वाचं कारण असतं. त्यासाठी अनुलोमक औषधांचा सतत वापर करणं हाही चिकित्सेचा एक सूत्र आहे. यामध्ये आपल्याला असं दिसेल की विविध प्रकारची घृत, विविध प्रकारचे गुड, विविध प्रकारचे शर्करा योग याच्यामध्ये आलेले आहेत. रुग्णाचे बल, व्याधीचं बल हे जर कमी असेल आणि त्याला शोधन शक्य नसेल तर अशा वेळेला अनुलोमन, पण त्याच वेळेला ते स्निग्ध आणि उष्णही द्रव्यांनी आणि श्वासनाशक द्रव्यांनी युक्त असं घृत आणि त्याच्यामध्येही अनुलोमन द्रव्य असे आपल्याला वापरलेले दिसतात. जसं आपण भारंगी गुड किंवा भारंगी शर्करा हे भैजाच्या रत्नावलीमध्ये योग बघितले तर त्याच्यामध्ये हेच चिकित्सा सूत्र वापरलेलं आहे. याशिवाय जर रुग्णाचं बल कमी आहे आणि त्याच्यामध्ये रुक्षता आणि शीतता जास्त असेल तर त्यावेळेला हिंस्राद्य घृत, तेजोवत्यादी घृत अशी घृत वापरलेली आहेत. आता आपण काही द्रव्य बघूया जी हिक्का आणि श्वासामध्ये वापरली जातात. यामध्ये खूप ठिकाणी येणारं द्रव्य आहे ते म्हणजे कनक किंवा धतुरा, धोत्रा हे आपल्याला इथे वापरलेलं दिसतं. ज्या वेळेला रुग्णाचं बल चांगलं आहे, त्याचं शोधन केलेलं आहे आणि शोधन करूनही त्याचा कफ कमी झालेला नाही, अशा वेळेला धतुराच्या पंचांगाचं धूमपान करायला सांगितलेलं आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की मॉडर्नही रिसर्च सांगतो की धतूर हा ॲट्रोपिन हे कंपाऊंड आहे आणि ते अँटीकोलिनर्जिक ॲक्शन करणार आहे. त्यामुळे प्रमाणे स्मूथ मसल रिलॅक्सेशन करून आतला जो श्वासनलिकाचा जो संकोच झालेला आहे तो कमी करण्याचं काम दत्तूर करतो.
पण हे वापरताना लक्षात ठेवलं पाहिजे की खूप जास्त प्रमाणात जर ही धूमपान केलं गेलं तर धतुराचे विषाचे जे गुण आहेत ते जास्त दिसून त्याचेही आपल्याला लक्षणं दिसू शकतील. त्यामुळे हे काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. याच धतुराचं तयार केलेलं कणकासही उत्तम असं अनुपान म्हणून आपल्याला श्वास आणि हिक्कामध्ये वापरता येतं. यामध्ये आपल्याला मशी कल्पना ही खूप वापरलेली दिसते. औषधाची पूर्णपणे जाळून जी राख केली जाते त्याला मशी कल्पना म्हणतात. माझे आजोबा वैद्य माधव शास्त्री शेंडे यांनी पूर्वी काँग्रेसच्या गवताची अनेक जणांना ॲलर्जी यायची आणि त्यामुळे त्यांना दम लागणं किंवा ॲलर्जी अशी यायची. तर त्यावेळेला त्याच गवताची मशी करून त्यांना औषधोपचार केल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये पूर्णपणे आराम मिळाला. हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं आणि हे रुग्णामध्येही दिसतं. तर मशी कल्पना विविध प्रकारची पिंपळी चूर्णाची जसं उदाहरणार्थ मशी करून जर आपण प्राणव स्रोतदृष्टीमध्ये हिक्का श्वासामध्ये दिली आणि ती देण्याचाही मार्ग असा आहे की तो मुहुर्मुहुर हा आपल्याला माहिती आहे की मुहुर्मुहुर विशेष छर्दी हिक्मातृट श्वासकासिषु. तर मुहुर्मुहुर हा जो औषध सेवन काळ आहे हा श्वास आणि कास याच्यासाठी सांगितलेला आहे. तर मुहुर्मुहुर अशी जर मशी आपण मधाबरोबर रुग्णाला दिली तर त्याचा हिक्का आणि श्वासाचा वेग लगेच कमी होतो. आता श्वासाचा रुग्ण जर सशक्त असेल तर आणि दोषही अधिक असेल तर अशा वेळेला तमक श्वास असेल, कफाधिक्य असेल तर वमन आणि विरेचन हे द्यायला सांगितलेलं आहे. सुरुवातीला वमन देऊन ते झाल्यानंतर युक्तिपूर्वक विरेचनही द्यायचं आहे. ह्यानी रुग्णाला चांगलाही आराम मिळू शकतो. आणि जर रुग्ण सशक्त नसेल तर त्याला शमन द्यायचं आहे आणि अनुलोमन द्यायचं आहे. तात्पुरता उपशम मिळण्यासाठी आत्ता मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे धोतराचं धूमपान आहे. याशिवाय भंगा आणि अफू ह्याचाही उपयोग केलेला आपल्याला दिसतो. कुचला चूर्ण ह्याचाही उपयोग आपल्याला ग्रंथामध्ये आलेला दिसतो. शृंगभस्म हे आपल्याला खूप ठिकाणी श्वासामध्ये वापरलेलं दिसतं. हृदयाचं काम कमी झालेलं आहे आणि श्वासविकार असं आपल्याला दिसतं. त्या ठिकाणी शृंगभस्म हा सगळ्यात छान वापरलं गेलेलं द्रव्य आहे. याशिवाय नागार्जुनाभ्र असा एक कल्प आपल्याला आलेला दिसतो. तर त्यामध्ये अभ्रक आणि त्याला अर्जुनक्वाथाच्या भावना दिलेल्या आहेत. तर अभ्रक, अर्जुनक्वाथ आणि शृंगभस्म ही 3 द्रव्य हृदय विकार आणि श्वास कास हे जेव्हा एका ठिकाणी दिसतील तिथं जरूर वापरावीत. श्वास हिक्का चिकित्सा करताना जी आपल्याला कर्म दिसतात त्यामध्ये प्रमाथी, व्यवाई आणि विकासी या अशी कर्म करणारी द्रव्ये आपल्याला वापरायला लागतात. प्रमाथी द्रव्यांचं वर्णन करताना त्यांनी असं सांगितलं आहे की स्वतःच्या गुणांनी स्रोतसांमधून दोष बाहेर काढून जे टाकतं असं प्रमाथी द्रव्य असतं. जसा मरीच आणि वचा हे अगदी तंतोतंत श्वास चिकित्सेमध्ये आपल्याला दिसतं की स्रोतसांमध्ये अडकलेला कफ आणि अडकलेला वात यांना बाहेर काढण्याचं काम आपल्याला ही द्रव्य करताना दिसतात. व्यवाई आणि विकासी ही द्रव्य आपण आत्ता वर बघितलं की धतूर, भंगा, कुचला ही सगळी विषद्रव्य व्यवाई विकासी असतात हे आपल्याला माहिती आहे. आणि ही द्रव्य आधी शरीरभर पसरतात आणि नंतर त्यांचा पाक होतो असं व्यवाई आहेत. आणि विकासी द्रव्य हे विकासी विकसन धातू संधी बंधन विमुच्छती. तर आपल्याला आपल्या श्वासामध्ये संकोच झालेला दिसतो आणि संकोच कमी करण्यासाठी तिथल्या स्रोतसांच्या तिथला जो अवरोध आहे तो दूर करून तिथला विकास करण्याची गरज आहे. म्हणून आपल्याला ही द्रव्य वापरताना वापरली गेलेली दिसतात. यानंतर आपण काही गण बघूया जे श्वासकासामध्ये येतात. त्यामध्ये चरकामध्ये श्वासहर आणि हिक्का निग्रहणीय असे गण आले. श्वासहर आणि हिक्का निग्रहणीय यामध्ये शटी, पुष्करमूळ ही आपल्याला दोन्हीमध्ये आलेले दिसतात. आणि याशिवाय श्वासहरमध्ये अम्लवेतस, एला, हिंगू, अगरू, तुलसी हे एक द्रव्य लक्षात घेण्यासारखं आहे.
धूम्यामलकी आणि जीवंती ही द्रव्य दिसतात. तर हिक्का निग्रहणीयमध्ये शटी, पुष्करमूळ, कंटकारी, बृहती, गुडुची, हिरडा, पिंपळी, धमासा आणि शृंगी ही द्रव्य दिसतात. तर असं दिसतं की श्वासामध्ये कफाचा अवरोध जास्त आहे आणि हिक्केमध्ये आपल्याला वाताचा अवरोध किंवा वाताची गती बिघडलेली जास्त दिसते. त्यामुळे हिक्का आणि श्वासामधल्या गणामध्ये श्वासगणामध्ये कफाची आपल्याला कफघ्न द्रव्य जास्त दिसतात आणि हिक्केमध्ये वातशामक किंवा वाताचं अनुनमन करणारी द्रव्य जास्त दिसतात. यानंतर आपण काही एकेरी वनस्पती बघूया. यामध्ये वासा म्हणजे अडुळसा ही एक काश्वास ह्यामध्ये वापरली जाणारी प्रामुख्याने वनस्पती आहे. अडुळसा कफ पातळ करून तो बाहेर टाकतो हे त्याचा गुणधर्म आहे. आणि कंठरोग आणि ज्या ठिकाणी श्वासाबरोबर कासही आहे अशा ठिकाणी अडुळसा हा वापरता येतो. कनकसावामध्ये अडुळसा आणि धोत्रा या दोघांचा उपयोग एकत्र केलेला दिसतो. यानंतर शुंठी. तसं बघायला गेलं तर शुंठीचं काम हे जास्त अन्न व स्रोतसावर दिसतं, पण श्वास हा आमाशयोद्भव असं सांगितलं असल्यामुळे आपल्याला शुंठीचा उपयोग श्वासामध्ये खूप छान प्रकारे करता येतो. कटू, उष्ण, तीक्ष्ण अशी असल्यामुळे आणि शुंठी ही वृक्ष नाही आहे, त्यामुळे ती सगळ्या पद्धतीने श्वासाच्या संप्राप्तीचा भंग करायला मदत करते. शुंठीचा लेप जरी आपण कपाळाला लावला तरी शिरशूल असेल तर तो कमी होतो. शुंठीचं पाण्यात घालून त्याची वाफ घेतली तरी रुग्णाला आराम मिळतो. यानंतर एक महत्त्वाचं द्रव्य म्हणजे पुष्करमूळ. पुष्करमूळ हे हिमालयात मिळणारी एक वनस्पती आहे. तर तिचं सगळ्यात महत्त्वाचं काम प्राण व स्रोतसावरच आहे. त्याचं कार्य असं आहे की ती उष्ण तीक्ष्ण आहे, जंतुघ्न आहे, कफ विलयन करणारी आहे आणि कफातला दुर्गंधी म्हणजे कफात जर पूय झाला असेल तर ते कमी करणार आहे. त्यामुळे कास, श्वास, हिक्का या व्याधीमध्ये त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. नागरादी चूर्ण जर आपण बघितलं, नागरम, पौष्करमूलम, गुडुची, कंटकारिका हे जे नागरादी क्वाथ आहे ज्याचा आपण नागरादी चूर्ण असा वापर करू शकतो. तर हे ह्याच्यामध्ये पुष्करमूळ आणि सुंठ याचा एकत्रित वापर केलेला आहे. आणि त्याचबरोबर पार्श्वशूल असेल किंवा फुफ्फुसावरणाला आलेला शूल असेल, शोथ असेल, याच्यामध्येही पुष्करमूळ खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतं. आज आपण इथे वेगवेगळी द्रव्य कशी वापरायची हे बघितलं. इथे मी माझं व्याख्यान थांबवतो. धन्यवाद.